थिंकर चॅम्प्सच्या चेंज मेकिंग सिरीजमध्ये आपले स्वागत आहे, जे त्यांच्या सहकारी ATL विद्यार्थ्यांना परस्पर हिताच्या विविध विषयांवर शिक्षित करण्याचे ध्येय ठेवत आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून थिंकर चॅम्प्स टिंकरिंग, समस्या सोडवणे, नवोन्मेष, उद्योजकता आणि बदल घडवणे आणि इतर विषयांवर अनेक सूक्ष्म शिक्षण मॉड्यूल आणत आहेत. या 10 भागांच्या पॉडकास्ट मालिकेत थिंकर चॅम्प्स तुम्हाला बदल घडवण्याच्या आवश्यक गोष्टी आणि तुम्ही बदल घडवणारे कसे बनू शकता हे समजून घेण्यास मदत करेल. प्रत्येक पॉडकास्ट अंदाजे 10 ते 15 मिनिटांचा असतो आणि तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी बदल घडवणारा क्रियाकलाप समाविष्ट करतो. अधिक वेळ न घालवता तामिळनाडूच्या अग्रेवीचा विद्यार्थी आणि स्वतः एक नवोदित चेंज मेकर थिंकर चॅम्प्स स्वस्तिक स्वरण यांच्या भाग 1 पासून सुरुवात करूया. नमस्कार. टिंकल चॅम्प चेंज मेकिंग सिरीजच्या या पहिल्या भागात आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, परिवर्तन घडवणे, चेंज मेकिंग. हो, आणि ही चर्चा आपण करतो आहोत स्वस्तिक स्वरण यांच्या फाउंडेशन्स ऑफ चेंज मेकिंग या माहितीच्या आधारावर. हा आपला पहिलाच भाग आहे. बरोबर. आणि आपला उद्देश आहे की परिवर्तन घडवणं म्हणजे नेमकं काय आहे, त्याची तत्व काय, कोण करतं हे सगळं समजून घेणं. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया. परिवर्तन घडवणं म्हणजे काय वाटतं ऐकून? हा शब्द जरा मोठा वाटतो खरं तर, पण स्वस्तिक स्वरण म्हणतात तसं हे म्हणजे समाजात काहीतरी चांगलं घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं. बरोबर? अगदी बरोबर. महत्वाचा शब्द आहे जाणीवपूर्वक. कारण बदल तर होतच राहतात. म्हणजे हवामान बदलतं, ऋतू बदलतात, ते नैसर्गिक बदल झाले. अच्छा. पण परिवर्तन घडवणं म्हणजे चेंज मेकिंग हे हेतुपुरस्सर असतं, माणसाने केलेलं असतं. म्हणजे या दोन्हीत फरक आहे, बदल आणि परिवर्तन घडवणं. एखादं उदाहरण देऊ शकाल? हो, नक्कीच. जसं आता बघा, क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल ही एक मोठी जागतिक घटना आहे. हा एक प्रकारचा बदल झाला. हो. पण त्यासाठी कोणीतरी ठरवून सौर ऊर्जा वापरायला लागतं किंवा प्लास्टिक बंदीसाठी मोहीम चालवतं. हे झालं परिवर्तन घडवणं, म्हणजे जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न. समजलं. आणि स्वस्तिक स्वरण म्हणतात की ही फक्त कृती नाहीये, तर एक विचार करण्याची पद्धत आहे, एक स्किल आहे. अगदी. ही जगाकडे बघण्याची एक दृष्टी आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या समस्या किंवा संधी दिसतात. मग त्यावर विचार करून आपण कृती करतो. आणि हे कोण करू शकतो? म्हणजे कोणीही, शाळेतले विद्यार्थी, शिक्षक. हो, कोणीही. हाच तर स्वस्तिक स्वरण यांचा महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी तुमचं वय काय, तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही. महत्वाची आहे तुमची दृष्टी, सहानुभूती आणि काहीतरी करण्याची इच्छा. आजूबाजूला काय चाललंय, काय अडचणी आहेत हे ओळखणं. अच्छा. मग येतं सहानुभूती, एम्पथी, म्हणजे ज्यांना त्रास होतोय त्यांच्या भावना, त्यांच्या गरजा समजून घेणं. आणि फक्त समजून न घेता कृती करणं. बरोबर. तिसरा घटक तोच, कृती, ऍक्शन. म्हणजे प्रत्यक्ष काहीतरी करणं, छोटं पाऊल का असेना. आणि एकट्याने नाही तर इतरांना घेऊन. हो. चौथा घटक सहयोग, कोलॅबोरेशन. कारण एकत्र आलो की ताकद वाढते. आणि मग जे केलं त्यातून काय शिकलो, काय सुधारणा करता येईल यावर विचार करणं म्हणजे चिंतन, रिफ्लेक्शन. हे सगळं असं एकत्र ऐकलं की खूप मोठं वाटतं. पण हे आपल्या रोजच्या जगण्यातलं पण असू शकतं ना? नक्कीच. अगदी साधं उदाहरण घ्या. शाळेच्या कॅन्टीनमध्ये अन्न वाया जाते, ते थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कंपोस्ट खत प्रकल्प सुरू केला. हे झालं परिवर्तन घडवणं. किंवा आपल्या कॉलनीतली एखादी जागा अस्वच्छ आहे, ती सगळ्यांनी मिळून साफ करणं. अगदी. हे स्थानिक पातळीवर असू शकतं, जागतिक असू शकतं. सामाजिक न्याय, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य कुठल्याही क्षेत्रात असू शकतं. त्याचा आवाका किती मोठा आहे यापेक्षा त्यामागचा हेतू महत्वाचा. आता आपण याच्या काही तत्वांबद्दल बोलूया. स्वस्तिक स्वरण काही मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख करतात. ती का महत्वाची आहेत? खूप महत्वाची आहेत. कारण ही तत्व सुनिश्चित करतात की आपण जे बदल घडवतोय ते नैतिक आहेत, सर्वांना सोबत घेणारे आहेत आणि प्रभावी आहेत. कोणती आहेत ती तत्व? पहिलं आणि सर्वात महत्वाचं तत्व आहे सहानुभूती प्रथम, एम्पथी फर्स्ट. म्हणजे कोणतीही कृती करण्याआधी इतरांना समजून घेणं, त्यांच्या नजरेतून बघणं. हे खरंच महत्वाचं आहे. नाहीतर आपण आपल्याच विचाराने काहीतरी करतो आणि त्याचा दुसऱ्याला त्रास होऊ शकतो. बरोबर. दुसरं तत्व आहे प्रणालीगत विचार, सिस्टीम्स थिंकिंग.
म्हणजे समस्येच्या फक्त वरवरच्या भागाला न बघता तिच्या मुळाशी जाणं. अच्छा, म्हणजे वरवरची लक्षणं नाही तर मूळ कारण शोधणं. अगदी. उदाहरणार्थ, बेघर लोकांची समस्या आहे, तर फक्त त्यांना निवारा देणं पुरेसं नाही, तर घरांची धोरणं काय आहेत, मानसिक आरोग्याच्या सेवा कशा आहेत, आर्थिक असमानता, या सगळ्याचा विचार करावा लागतो. समजलं. म्हणजे खूप खोलवर विचार करणं. हो. तिसरं तत्व आहे सहयोगी नेतृत्व, कोलॅबोरेटिव्ह लीडरशिप. म्हणजे अधिकार गाजवणं नाही, तर इतरांना सोबत घेऊन चालणं, त्यांना सक्षम करणं, विश्वास निर्माण करणं. आणि नवीन कल्पनेशिवाय बदल कसा घडणार? बरोबर. म्हणून पुढचं तत्व सर्जनशीलता आणि नाविन्य, क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन. वेगळे विचार करणं, प्रयोग करणं, अपयश आला तरी शिकणं. आणि याचबरोबर समानता आणि समावेशन, एक्विटी अँड इन्क्लुजन. म्हणजे बदल घडवताना कोणी मागे राहता कामा नये. जे वंचित आहेत, दुर्बळ आहेत, त्यांना फायदा मिळाला पाहिजे. आणि हे सगळं सोपं नसतं, नक्कीच अडचणी येतात. म्हणूनच धैर्य आणि लवचिकता, करेज अँड रेझिलियन्स. विरोध होतो, अपयश येतं, पण चिकाटी सोडायची नाही. आणि शेवटचं नैतिक कृती, एथिकल ॲक्शन. म्हणजे आपलं काम सचोटीने करणं, आपल्या कामाचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करणं. ही सगळी तत्व एकमेकांना जोडलेली वाटतात. म्हणजे सहानुभूती असेल तरच समानता साधता येईल. अगदी. स्वस्तिक स्वरण म्हणतात की ही फक्त यादी नाही, तर एकात्मिक मार्गदर्शक तत्व आहेत. मग आता मुख्य प्रश्न, हे परिवर्तन करते म्हणजे नक्की कोण? हू आर चेंज मेकर्स? आपण आधी म्हटल्याप्रमाणे परिवर्तन करते म्हणजे असे लोक जे सक्रियपणे समस्या सोडवण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी काम करतात. त्यांची ओळख त्यांच्या पदावरून नसते, तर त्यांच्या वृत्तीमुळे आणि कृतीमुळे असते. त्यांची काही वैशिष्ट्य? हो. ते पुढाकार घेतात, म्हणजे सुरुवात करतात, वाट बघत नाहीत. त्यांच्यात सहानुभूती असते, दूरदृष्टी असते, म्हणजे भविष्याचा विचार करतात. ते एकत्र काम करू शकतात आणि लवचिक असतात, म्हणजे अडचणींना तोंड देऊ शकतात. काही उदाहरणं बघूया, जगभरातली किंवा आपल्या ओळखीची. नक्कीच. जगभरात बोलायचं तर मलाला युसुफझाई आहेत, मुलींच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या. ग्रेटा थनबर्ग आहेत, हवामान बदलासाठी आवाज उठवणाऱ्या. हो. किंवा बोयान स्लॅट, ज्याने समुद्रातला प्लास्टिक कचरा काढायला द ओशन क्लीनअप सुरू केलं. किंवा ऑटम पेल्टियर, जी स्वच्छ पाण्याच्या हत्तांसाठी लढते. हे तर खूप प्रेरणादायी आहेत, पण आपण मगाशी म्हणालो तसं सगळेच परिवर्तन करते प्रसिद्ध नसतात. अजिबात नाही. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे स्वस्तिक स्वरण यांच्या मांडणीतला. अनेक जण अगदी शांतपणे आपल्या समाजात काम करत असतात. जसे की एखादे ग्रंथपाल जे सगळ्यांसाठी वाचनाचे कार्यक्रम करतात, किंवा शाळेतले विद्यार्थी जे आपल्या मित्रांसाठी एखादा मदत गट सुरू करतात. बरोबर. अशोका नावाची एक संस्था आहे, त्यांचा नाराच आहे एव्हरीवन अ चेंज मेकर. प्रत्येक जण एक परिवर्तन करत आहे. हे ऐकून खूप छान वाटलं की ही क्षमता प्रत्येकात आहे. पण आजच्या जगात हे इतकं महत्वाचं का आहे? वाय चेंज मेकिंग मॅटर्स टुडे? कारण आज आपल्या समोर आव्हानं खूप मोठी आहेत. हवामान संकट, सामाजिक असमानता, मानसिक आरोग्याच्या समस्या, यादी मोठी आहे. खरंय. आणि या समस्यांवर फक्त चर्चा करून किंवा चिंता करून भागणार नाही, कृती हवी आहे. परिवर्तन घडवणं आपल्याला या समस्यांना तोंड द्यायला एक मार्ग देतं, सहानुभूतीने, सर्जनशीलतेने आणि एकत्र येऊन. आणि आजची तरुण पिढी यात खूप पुढे दिसतेय. हो, नक्कीच. ग्रेटा थनबर्गचं उदाहरण घेतलंच आपण. किंवा अगदी टिकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा तरुण न्यायासाठी आवाज उठवताना दिसत आहेत. शिक्षण पद्धती सुद्धा आता बदलत आहे. म्हणजे आता फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर सहानुभूती, सहयोग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांसारख्या कौशल्यांवर भर दिला जातोय. कंपन्या सुद्धा आता फक्त नफा नाही, तर त्यांचा समाजावर काय परिणाम होतो याचा विचार करत आहेत. पर्पज ड्रिव्हन मॉडेल्स, पॅटागोनिया किंवा बेन अँड जेरीज सारख्या कंपन्या. अगदी. त्यामुळे परिवर्तन घडवण्याची क्षमता हे एक महत्वाचं कौशल्य बनत चालले आहे. अगदी प्रशासनात सुद्धा नागरिक आता जास्त सक्रिय होत आहेत. लोकशाही तेव्हाच मजबूत होते जेव्हा नागरिक स्वतःला फक्त मतदार नाही, तर परिवर्तन करते समजतात. हे सगळं करायला काही मदत लागली तर काय पद्धती किंवा साधनं आहेत का? फ्रेमवर्क्स अँड टूल्स? स्वस्तिक स्वरण काही सांगतात त्याबद्दल? हो, सांगतात. 2 महत्वाच्या पद्धतींचा उल्लेख ते करतात. एक आहे बदलाचा सिद्धांत, थिअरी ऑफ चेंज. ते काय असतं? ही एक प्रकारची नियोजन पद्धत आहे. यात आपण विचार करतो की आपल्याला नक्की काय बदल घडवायचा आहे, इम्पॅक्ट.
त्यासाठी काय काय गोष्टी कराव्या लागतील, इनपुट्स, ॲक्टिव्हिटीज, त्याचे टप्पे काय असतील, आउटपुट्स, आउटकम्स. यामुळं आपलं ध्येय स्पष्ट राहतं आणि आपल्याला कळतं की आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही. अच्छा, एक रोडमॅप सारखं झालं हे तर. आणि दुसरी पद्धत? दुसरी आहे डिझाईन थिंकिंग. डिझाईन थिंकिंग ही एक मानव केंद्रित विचार पद्धत आहे. म्हणजे माणसांना, त्यांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून उपाय शोधणं. यात काय काय पायऱ्या असतात? यात साधारणपणे 5 पायऱ्या आहेत. पहिली, सहानुभूती, एम्पथाइज. ज्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांना समजून घेणं. दुसरी, समस्या व्याख्या, डिफाईन. नेमकी समस्या काय आहे हे ठरवणं. तिसरी, कल्पना निर्मिती, आयडिएट. भरपूर कल्पना काढणं. चौथी, नमुना तयार करणे, प्रोटोटाईप. कल्पनेचा एक छोटा कच्चा नमुना बनवणं. आणि 5वी, चाचणी घेणे, टेस्ट. तो नमुना वापरून बघणं, लोकांकडून फीडबॅक घेणं आणि सुधारणा करणं. ही पद्धत खूप प्रयोगशील वाटते. हो, आहेच. ती सहानुभूती आणि प्रयोग करायला प्रोत्साहन देते. हे दोन्ही टूल्स आपल्याला मदत करतात. पण सगळ्यात महत्वाचं काय? सुरुवात करणं. आणि हेच सांगणारी एक खूप छान गोष्ट स्वस्तिक सुरण सांगतात, सहानाची गोष्ट. अरे वा, गोष्टींची वेळ, स्टोरी टाइम ऐकायला आवडेल. नक्कीच. तर ही गोष्ट आहे तामिळनाडूच्या एका लहान गावातल्या 10 वर्षांच्या सहानाची. तिच्या गावात ना प्लास्टिकची खूप मोठी समस्या होती. कचरा खूप दिसायचा. एक दिवस तिने एका वासराला पाहिलं. ते बिचारं एक प्लास्टिकची पिशवी चघळत होतं आणि त्याला खूप त्रास होत होता. ते गुदमरत होतं. अरे रे. सहानाला ते बघून खूप वाईट वाटलं. त्या रात्री तिने तिच्या वहीत लिहिलं, जर कोणी हे ठीक करणार नसेल तर कदाचित मी करू शकते. काय विचार आहे, फक्त 10 वर्षांची मुलगी. हो. आणि तिने लगेच काहीतरी मोठं नाही केलं. शाळेतल्या प्रार्थनेच्या वेळी तिने प्लास्टिक किती धोकादायक आहे याबद्दल भाषण दिलं. आणि सगळ्यांना चॅलेंज दिलं, फक्त 1 आठवड्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरायच्या नाहीत. मग काय झालं? ऐकलं लोकांनी. सुरुवातीला काही मित्रमैत्रिणी हसले तिच्यावर, पण हळूहळू काही जण तिच्यासोबत आले. जवळपास 20 जण. त्यांनी स्वतःला नाव दिलं द ग्रीन पेन्सिल्स. द ग्रीन पेन्सिल्स. छान आहे. पुढे? मग या ग्रीन पेन्सिल्सने दर शनिवारी रस्त्यावरचा प्लास्टिक कचरा गोळा करायला सुरुवात केली. माहिती देणारे पोस्टर्स बनवले. गावातल्या दुकानदारांना भेटून कापडी पिशव्या वापरायला सांगितलं. वाव. मग सहाने अजून एक पाऊल पुढे टाकलं. तिने गावाच्या पंचायतीला पत्र लिहिलं. पैसे नाही मागितले, फक्त एक माईक मागितला. माईक? कशासाठी? जेणेकरून तिचा आवाज जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तिला तो मिळाला. गाव सभेत सगळ्या मोठ्या माणसांसमोर ती उभी राहिली आणि म्हणाली, आपणच बदल आहोत, आपणच तो घडवायचा आहे. जबरदस्त. आणि याचा परिणाम झाला का? खूप मोठा परिणाम झाला. काही महिन्यात त्या गावात सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी आली. शाळेत पर्यावरण विज्ञानाचे धडे सुरू झाले. सहानाने शाळेत कंपोस्ट खताचा वापर करून बाग तयार केली. प्लॅस्टिक बाटल्यांपासून इको ब्रिक्स कशा बनवायच्या हे शिकवलं. म्हणजे एका लहान मुलीच्या कृतीने अख्खं गाव बदललं. हो. तिची गोष्ट ऐकून आजूबाजूच्या गावातूनही लोक शिकायला येऊ लागले. खरंच खूप प्रेरणादायी. हो ना. एकदा एका पत्रकाराने तिला विचारलं, मोठी झाल्यावर तुला नेता बनायचं आहे का? तर सहाना काय म्हणाली असेल? काय म्हणाली? ती हसून म्हणाली, मी तर आहेच नेता. तिला कळलं होतं की नेतृत्व म्हणजे पद नाही, तर काळजी घेणं आणि कृती करणं आहे. ही गोष्ट म्हणजे आपण ज्या तत्वांबद्दल बोललो, सहानुभूती, पुढाकार, सहयोग, चिकाटी, त्याचं उत्तम उदाहरण आहे. खरंच एका छोट्या कृतीतून किती मोठा बदल घडू शकतो हे दिसतंय. आणि याच कल्पनेवर आधारित स्वस्तिक स्वरण यांनी ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटी कृती पण दिली आहे. अच्छा, काय आहे ती कृती? ऍक्टिव्हिटी फॉर स्टुडंट्स. हो, त्याचं नाव आहे तुमचे परिवर्तन करते प्रतिबिंब या चेंज मेकर रिफ्लेक्शन. यात विद्यार्थ्यांना काय करायचंय? पहिलं, त्यांना प्रेरणा देणारे 1 किंवा 2 परिवर्तन करते निवडायचे. ते जगप्रसिद्ध असतील किंवा अगदी त्यांच्या ओळखीतलेही चालतील. ठीक आहे. मग त्यांच्या कामाबद्दल थोडं संशोधन करायचं. म्हणजे त्यांनी कोणती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी काय कृती केली आणि त्यांच्या कामाचा काय परिणाम झाला. बरं. आणि शेवटी त्या परिवर्तनकर्त्यांबद्दल आणि ते त्यांच्यासाठी का महत्वाचे आहेत यावर एक छोटा 150-200 शब्दांचा परिच्छेद लिहायचा आहे. ही खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे. यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि स्वतःमध्येही ती क्षमता आहे हे जाणवेल. तर आजच्या या आपल्या पहिल्या भागात आपण स्वस्तिक स्वरण यांच्या माहितीच्या आधारे पाहिलं की परिवर्तन घडवणं म्हणजे काय, ते कसं हेतुपुरस्कर असतं, त्यासाठी सहानुभूती, सहयोग, धाडस लागतं आणि हे कोणीही करू शकतं.
बरोबर. सहानाची गोष्ट आपल्याला आठवण करून देते की सुरुवात लहान असली तरी परिणाम मोठा असू शकतो. हा होता स्वस्तिक स्वरण यांच्या माहितीवर आधारित आपला पहिला भाग, परिवर्तन घडवण्याची ओळख. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हो, आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्याला खटकतात, काहीतरी बदलावंसं वाटतं. तर त्या बदलण्यासाठी उचललेलं आपलं एक अगदी छोटंसं पाऊल सुद्धा नकळतपणे, अनपेक्षितपणे किती दूरवर परिणाम करू शकतं याचा विचार कधी केलाय का? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. याच विचारासोबत आजच्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.